चांगली एवढा त्याचा छंद देवा काय सेवा कोठे उपास पडले होते कन्या भोवते विदुराच्या एवढा त्याचा छंद देवा काय सेवा भक्ती ते तुका म्हणे पूज्यादासी रूपरासी हिनकळा एवढा त्याचा छंद देवा काय सेवा भक्ती ते विठ्ठल समचरण सरोजम सांद्रणीलामुलाभम जघन निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरम गंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा कीर्ती विठ्ठल कोणपुरी चांगली एवढा त्याचा छंद देवा काय
सेवा भक्ती दे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून देवाची भक्ताविषयीची आवड सांगत आहे. विजयगाव या ठिकाणी विठ्ठल रखुमाई मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा वर्धापन दिन आणि त्याच्या निमित्ताने हा 3 दिवसाचा जो सोहळा चालू आहे त्याची सांगता आता काल्याच्या प्रसादाने होत आहे, काल्याच्या कीर्तनाने होत आहे. बीजेगाव बद्दल नंतर बोलेन, पण अशा पद्धतीनं प्रतिवर्षी चालणारा हा सोहळा अनेक वर्ष झाली हा सोहळा चालू आहे. आणि या सोहळ्याचं वैशिष्ट्य असं, या मूर्ती स्थापनेचं वैशिष्ट्य असं की आषाढीच्या महायात्रेकरता उद्यापासून देहूहून जगद्गुरु तुकोबारायांचा सोहळा पंढरीकडे आणखी त्या ठिकाणी प्रस्थान करणार आहे. परवा दिवशी अलंकापुरातून महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराजांचं प्रस्थान होणार आहे. नंतर सासवडहून सोपानदेव महाराजांचं प्रस्थान होणार. श्री निवृत्तीनाथ महाराजांचं तर प्रस्थान झालंच आहे, मागच्या सोमवारीच ते झालेलं आहे वटपौर्णिमेच्या दिवशी. त्याच्याही आधी मुक्ताई संत पंढरीकडे निघालेले आहे. अशा रीतीनं सगळ्या संतांचा अशा रीतीनं हा मेळा पंढरीकडे आता प्रस्थान ठेवलेला आहे, ठेवत आहेत. आणि त्या पार्श्वभूमीवर आपला हा विजयगावचा उत्सव प्रतिवर्षी होतो. हे एक मोठं आपल्याला उत्सवाचं वैशिष्ट्य. या उत्सवाला आपले वारकरी येतात. इथं हा 3 दिवसाचा उत्सव करायचा, काल्याचा प्रसाद घ्यायचा आणि मग जगद्गुरु तुकोबारायांच्याकडे जायचं आणि तिथून पंढरीला अशा प्रकारची वाटचाल सुरू करायची. तर त्याच्या आधी तुम्हाला माहित आहे होळी असते. होळी फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळीच्या दिवशी होळी पेटवली जाते. मोठी होळी असते, मोठे मोठे उंडके आणतात. पंढरपुरात चौकात बऱ्या असतात आणि उंडकी आणायची, घरोघर गावड्या मागायच्या, त्या गावड्याला मागायच्या. हा सगळा सोहळा असतो. पण होळीच्या दिवसाच्या आदल्या दिवशी ज्या स्थानावर होळी करायची असती त्या स्थानावर जागा पळवावी लागते. म्हणजे माहिती का तुम्हाला तिथे काय करतात? आदल्या दिवशी पंढरपुरात करत होते बरं आमच्या लहानपणी. म्हणजे होळी म्हटली आज जागा पळवायची. म्हणजे काय करायचं? उगीच आपलं इकडचा तिकडचा पाला पाचोळा गोळा करायचा, तिथे आणायचं आणि जिथं आपल्याला होळी करायची तिथं त्या दिवशी आदल्या दिवशी संध्याकाळी आणि तिथं जागा पळवून टाकायची. आणि मग खरा होळीचा समारंभ दुसऱ्या दिवशी मग होळीचा सोहळा असतो. पण आदल्या दिवशी जागा पळवावी लागते. तसं मोठ्या पालखी सोहळ्यामधून आपण आता सहभागी होऊन भगवत चिंतन करत करत पंढरीच्या वाटेकडे जाणार आहोत. पण त्याच्या आधी ही जागा पळवायचं काम चाललंय. हा उत्सव म्हणजे ती जागा पळवायची आणि मग तिकडे निघायची. म्हणजे त्याची जी तयारी आहे थोडक्यात सोहळ्यामध्ये सहभागी होण्याकरता ही शरीराची तयारी आहे, मनाची तयारी आहे, बुद्धीची तयारी आहे. आपल्या सगळ्या दृष्टीनं सर्वांगीण अशा प्रकारची तयारी करून मग सोहळ्यामध्ये सहभागी होऊन अशा प्रकारचं सज्ज व्हायचं.
आणि पंढरीच्या वाटेला निघायचं, असा हा क्रम प्रतिवर्षी चालत आलेला आहे. दरवर्षी हा नेम या ठिकाणी चालत आलेला आहे. पितामह श्री गुरु काकासाहेब इथं आले, त्यांनी सुरुवात केली. त्याच्यानंतर देशमुख दादा आले, त्यांनी अनेक वर्ष अशा प्रकारची. श्री गुरु अण्णा इथं आलेले आहेत, तेही यामध्ये सहभागी झालेले आहेत. आता आम्ही या सेवेकरता इथे उपस्थित राहतो. आमचे चिरंजीव हरिप्रसाद महाराज इथे आलेले आहेत. अशा 4-4 पिढ्यांच्या सेवा बीजे गावामध्ये अशा प्रकारच्या या घराण्यातून चालत आलेली आहेत. आणि वारकरी सुद्धा आपल्या फळावरची सगळी पूर्वी आता आळंदी पंढरीचीच वारकरी होती. शेरणगाव सारखे, संपतगाव सारखे, बाबुराव सारखे, रामचंद्रराव वारकरी सारखे असे काही नेमाची 15 वारकरी होती. आणि बाकीची भजनी मंडळी पण असायची. गुंडा पाटील होती, जनार्दन पाटील असायची, बाकी सगळी. आणि त्याकडची वेजेगावातली जुनी मंडळी होती. हरिबा दादा होती, शराफ होती, ज्ञानोबा मोठी देवकर होती, तात्या होती, विष्णुपंत गुरव, त्यांचा तर मोठा सहभाग असायचा. अशी सगळी काकासाहेबांच्या दादांच्या काळातली सगळी त्या काळची मंडळी. आणि मग आपली ही वडगावची मंडळी, आपल्या फळावरची येणारी अशा प्रकारची ही सगळी मंडळी. हा 3 दिवसाचा सोहळा आणि हा चालत आहे. जग बदलायला लागलेलं आहे, जगाला उलथापालथी व्हायला लागलेली आहे. कुठे काय चाललेलं आहे, कोणाचं कसं आहे, कोणाचं कसं चाललेलं आहे. फार अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि बिघडत आहेत, दोन्ही गोष्टी. पण परमार्थाचा हा आपला मार्ग तो नित्य स्वरूपाचा आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी अनित्य आहेत, पण आपला हा मार्ग याच्यामध्ये काहीच बदल नाही. माणसं बदलली, काळ बदलला, पण याचं जे तत्व आहे, याचा जो सैद्धांतिक भाग आहे, याचा जो मूळ गाभा आहे, त्याच्यामध्ये बदल नाही आहे बरं का. येणारे प्रत्येक मंडळी त्याच निष्ठेनं, त्याच श्रद्धेनं, त्याच आवडीनं, त्याच उत्साहानं या सगळ्या गोष्टी करत आहेत, या गोष्टी करत आहेत. हे विशेष आहे. हे वेजी गावामध्ये आहे, आपल्या फळावरच्या सगळ्याच गावामध्ये अशा गोष्टी चालत आहेत, खूप चालत आहेत. याचं कारण हे संस्कार आहे. याचं कारण आपल्या आधीच्या लोकांनी काय केलं, कसं केलं, ती जाणीव मनामध्ये ठेवून ते संस्कार अशा प्रकारचे घेऊन आपली परमार्थाची वाटचाल चालू आहे. आणि हीच खरी आयुष्यात आपल्याला मिळणारी शिदोरी आहे, हेच खरं आपल्या बरोबर येणार आहे अशा प्रकारे. नाहीतर बाकीचं काय, मग काय सत्ता संपदा राहिले ठाईच्या ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तेही यमा, मग तेथे नचले काही. बाकी काय आहे, बाकी काय नाही. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहिले ठाईच्या ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तेही यमा, असं महाराजांचं प्रमाण आहे. खरा आनंदाचा भाग लोक आपल्याला वेगळी समजत असतील, त्यांना काही कळतच नाही. उघड टाळ वाजवत बसते, उघड भयंकर बसते, उघड, पण त्यांना हे कळत नाही. खरा भाग याच आहे. किंवा असा हा सोहळा आपल्या नियोजित वेळेमध्ये कार्यासाठी भगवत सेवा आपल्याला पार पाडायची आहे. कार्याचा प्रसाद झाल्यानंतर मग आपल्या सोहळ्याची सांगता होईल. विठ्ठल गवळीयाची ताकदी कोण पोरी चांगली, एवढा त्याचा छंद देवा, काय सेवा भक्ती दे. भक्ताबद्दल देवाला किती प्रेम आहे, देवाला भक्ताची किती आवड आहे,
महाराजांनी या अभंगातून आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 उदाहरणं प्रामुख्याने घेतलेली आहेत. एक हे गोपाळ गवळ्यांची मुलं आणि दुसरी कुब्जा अशा प्रकारची असणारी कुब्जा दासी. देवाला यांची आवड आहे. यांची आवड आहे म्हणजे हे फार विद्वान आहेत, फार ज्ञानी आहेत, फार अशा प्रकारच्या ब्रह्मज्ञानाने परिपूर्ण आहेत. नाही 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 असलं काहीच नाही. तरी सुद्धा देवाला ते आवडतं. गवळ्याची मुलं कशी आहे महाराज वर्णन करतात. वाकडे बोबडे देवाला फार आवडली. कृष्णा आवडली पुढे बहुभाविकती. तीच गोष्ट याही अभंगामध्ये महाराज सांगतात. गवळ्याची ताक पिले. ही गवळ्याची मुलं ताक पिणारी आहेत. फार अशा प्रकारची मोठी आहेत अशाचा तो भाग नाही. संपन्न आहेत अशाचा भाग नाही. पण एवढा त्याचा छंद देवा. पण देवाला त्यांचा छंद. देवाला बाकीचा नाही. देव इतर तर कोणाला अशा प्रकारचा की आकृष्ट होतच नाही. देव दुसऱ्याकडे कोणाकडे पाहतही नाही, कोणाकडे जातही नाही. पण जे अत्यंत भक्तीने भरपूर अशा प्रकारचे देवाला समर्पित आहेत त्यांची मात्र देवाला भयंकर आवड आहे. त्यामध्ये गोपाळ आहे. गोपाळाने सर्व भाव अशा प्रकारचा देवाला अर्पण केलेला आहे. त्यामुळे गोपाळा करता देवाने सर्वस्व देऊन टाकले. देव त्यांच्यातच रमलेले आहे. अहो वैकुंठामध्ये असणाऱ्या इतर देवानिकांना सुद्धा देवाने जे सुख दिले नाही. बाकीच्यांचं जाऊ द्या, पण स्वतःच्या बायकोला सुद्धा देवाने जे काही अशा प्रकारचं सुख दिलं नाही. लक्ष्मीला सुद्धा जो आनंद प्राप्त झाला नाही तो आनंद भगवंतानी गोपाळाला प्राप्त करून दिलेला आहे. अशा प्रकारे तैसे सुख नाही वैकुंठी. ते दिले भाविका गोपाळासी. देवा अशा प्रकारे गोपाळाचा छंद लागला. जो गोपाळांच्या जन्मात राहत आहे, खेळता आहे, एवढा छंद लागलेला आहे. देवाला गोपाळाचा छंद लागलेला आहे. देवाला भक्ताचा छंद लागतो. भक्ताची आवड निर्माण होती. भक्ताच्या संगतीमध्ये राहावं असं देवाला सारखंच वाटतं बरं का. अशा प्रकारे नर आहे क्षण एक वैकुंठ. नर आहे क्षण एक.
नर आहे क्षण एक वैकुंठी क्षीरसागर त्रिपुटी जाय तेथे दाटी वैष्णवांची धावणी भाविक गे माये भोळे गुणाचे आवडे दयाचे नाम घेता यासी. जे त्याचं अखंड नामचिंतन करतात आपलं प्रेम ज्यांनी भगवंताला अर्पण केलेलं आहे सतत भगवंताचं अशा प्रकारचं नामचिंतन ज्यांच्या कंठामध्ये आहे अशा भगवत भक्तांची देवाला फार आवड आहे, फार आवड आहे. तिथे वैकुंठ पाहत नाही, क्षीरसागर पाहत नाही, अन्य कुठं अशा प्रकारचा देव रमत नाही, त्याला तिथे आनंदही वाटत नाही. पण यांच्या संगतीमध्ये वैष्णवांच्या संगतीमध्ये देवाला फार अशा प्रकारचा देव वाटतो. मग ते भोळे साधे पण त्यांचा भाव देवाने पाहिलेला आहे. त्यांचा भाव इतका भाव त्यांचा आहे की ते साधे असणारी गवळ्याची ताकद होईल पूर्ण कोणी सांगली महाराज ठीक आहे. फार अशा प्रकारे भाव नाही. लौकिक दृष्टीने अशी साधी भोळी बाबडी अशा असणारी गवळ्याची मुलं देवाला फार आवडली. देवाला त्यांचा छंद आहे, देवाला भक्ताचा छंद आहे, भक्ताला देवाच्या नावाचा छंद आहे आणि तुम्हा आम्हाला संसाराचा छंद. आपला छंद आहे की आपला छंद प्रपंचाचा, आपला छंद पैसे मिळवायचे, आपल्याला छंद निवडणुका लढवायच्या, आपल्याला छंद एकमेकांमध्ये कलह लावून द्यायचे, भांडण लावून द्यायचा छंद आपला. माणसाला हजारो नाद आहे असलं ना, त्याच्यातच आयुष्य चाललंय आपलं सगळं. आपलं आयुष्य भक्तीत चाललं नाही, आपलं आयुष्य साधनेत चाललं नाही, आपलं आयुष्य सेवेमध्ये चाललं नाही. याचं त्याला त्याचं त्याला इकडचं तिकडं तिकडं लाख खटपटी लटपटी करण्यातच आपलं आयुष्य चाललंय. हा छंद आहे आपला, असू द्या त्याचा छंद आहे अशा प्रकारे. पण देवाला भक्ताचा छंद आहे आणि भक्ताला छंद या नामाचा छंद या नामाचा घेतला अशा तात्पर्य असं आहे की देवाला भक्ताचा छंद आहे, भक्ताला देवाच्या नामाचा छंद आहे. त्याचं कारण दोघांना एकमेकाविषयी अत्यंतिक आवड आहे, अत्यंतिक प्रेम. अशा प्रकारे महाराजांनी इथं विदुराचं उदाहरण घेतलेलं आहे. विदुर हा भगवत भक्त आहे, अतिशय दासीपुत्र आहे. पण असा हा दासीपुत्र असतो. विदुराची कथा फार मोठी आहे. भागवतामध्ये विदुर हा यमधर्माचा अवतार आहे, प्रत्यक्ष यमधर्माचा अवतार. पण ऋषीच्या शापामुळे त्याने एका दासीपुत्र म्हणून अशा प्रकारचा जन्म घ्यावा लागला. पण महान भगवत भक्त विदुराची भक्त फार अशा प्रकारचा. आणि मग अतिशय देवाविषयीचं प्रेम. ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण कौरव पांडवांच्या मध्ये युद्ध होऊ नये, त्याच्यामध्ये शांती निर्माण व्हावी म्हणून शिष्टाई करण्याकरता कौरवांच्याकडे गेली. त्या ठिकाणी कौरवांच्याकडे गेल्यानंतर शिष्टाईचा प्रयत्न केला. त्यावेळेला दुर्योधनाने भगवान श्रीकृष्णाच्या स्वागताची खूप अत्यंत अशा प्रकारची शाही व्यक्त केली जातात. स्वर्गीय अशा प्रकारची सुख भगवान श्रीकृष्णाच्या दृष्टीला कुठेही वैषम्य वैगुण्य दिसू नये, कमतरता वाढू नये याच्याकरता दुर्योधनाने खूप दक्षता घेतली. खूप अशा प्रकारे सगळीकडे महालच त्याच्याकरता स्वतंत्र बांधला होता. देव शिष्टाई करता येणार दुर्योधनाने उत्तम अशा प्रकारचा महाल सजवलेला होता. उत्तम तो अशा प्रकारचा सुशोभित केलेला होता. अत्यंत सुंदर सुंदर आणि तरुण दासी या भगवान श्रीकृष्णाच्या सेवेमध्ये 24 तास ठेवलेल्या होत्या. आणि अत्युत्कृष्ट पदार्थ अशा प्रकारचे अन्न पाणी हे सगळं सेवना करता. आणखी भगवान श्रीकृष्णाला दुर्योधनाने ही व्यवस्था केली होती. आपला अशा प्रकारचा विद्यार्थी आपलं वजन पडावं, आपला प्रभाव पडावा, आपला ऐश्वर्य दाखवावं
आणि ही शिष्टाई करताना देवाने आपल्या बाजूने काय अशा प्रकारचा करून द्यावा, अशा भ्रमामध्ये म्हणा किंवा अशा अहंकारामध्ये म्हणा. पण दुर्योधनाने हा सगळा उद्योग खटाटोप केलेला होता. पण देव हे सगळे जाणतच होते. आणि मग शेवटी शिष्टाई करता बोलणी सुरू झाली. दरबार भरलेला आहे, धृतराष्ट्र बसलेला आहे, भीष्माचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, दुर्योधन आहेत, सगळे अशा प्रकारचे रथी महारथी तिथे बसलेले आहेत आणि चाललेले. देवाने सरळ सांगितलं बाकी काही देऊ नका तुम्ही पांडवांना. आणि काही खरं तर त्यांचा निम्मा राज्यावर हक्क आहे, पण ठीक आहे, तुम्हाला तेवढं सुद्धा निम्मा राज्य जर देऊ वाटत नसेल तर 5 पांडव आहेत, हे 5 भाऊ आहेत, 5 भावाकरता किमान 5 गावं तरी द्या, त्यांना द्या. आणि हा संहार होणार आहे, हा नरसंहार करू नका. दुर्योधन उठला ताड दिशी त्या सभेमध्ये आणि म्हणला 5 गावं, अहो कोणत्या प्रमाणात बोलताय तुम्ही? 5 गावं तर सोडाच, पण सुईच्या टोकावर बसेल एवढी अशा प्रकारची ती आक्रमक जमीन सुद्धा आम्ही घेऊ देणार, भाषाच करायची नाही. आणि शेवटी मग दुर्योधनाच्या असं लक्षात आलं की भगवान श्रीकृष्ण पांडवांची बाजू घेऊनच इथं बोलत आहे. म्हणून त्याने फार अगदी वेगळा कट असला, देवालाच बंदीवान करून टाका. भगवान श्रीकृष्ण असा त्याचा दुष्ट विचार तिथे भरसभेत केला. पण देवाची लीला आहे, ज्या वेळेला त्या दुर्योधनाच्या मनामध्ये हा विचार आल्याबरोबर देवाने तो ओळखला आणि नुसतं स्मरण केल्याबरोबर देवाचे गणपार्षद सगळे भोवताने देवाच्या गोळा झाले. गरुड भगवान आले, सगळे देवाचे पार्षद, सगळे देवाचे अशा प्रकारचे रक्षक गुप्त रूपाने देवाच्या भोवती अशा प्रकारचे ते उभे राहिले आहेत. आणि देवाचे ते भयानक रूप दुर्योधनाला दिसायला लागले तर तो गप्प झाला. ठीक आहे, मग भोजनाची व्यवस्था महालामध्ये चला, भोजन करा. शिष्टाईचं बोलणं काय असेल ते पुढचं पूर्ण नंतर आपण चर्चा पुढे चालू ठेवू. आणि जेवणाचा वेळ अशा प्रकारे देव मला मी नाही जेवायला देते, पाणी सुद्धा मला नको. अहो तुम्ही आता एवढ्या मोठ्या आमच्या नगरीमध्ये आलेला आहात, तिथं तुमच्या भोजनाची व्यवस्था काय आहे ती माझी मी पासून तुम्ही मला काळजी करण्याची काही कारण. आणि देव तिथून हस्तिनापुरापासून दूर थोड्या अंतरावर गंगेच्या काठावर विदुराचा अशा प्रकारची झोपडी होती. जे तिथे गेली विदुराच्या झोपडीत, बिचारा विदुर आपल्या बायकोसह कालक्षेपणा करत होता. विदुर हा धृतराष्ट्राचा मंत्री होता बरं का महाभारतामध्ये, पण त्यांचं असलं अशा प्रकारचं अन्यायाचं आणि अनितीचं वागणं पाहिल्यानंतर विदुर सुद्धा त्यांच्यापाशी राहिला नाही. त्यांचं अन्न सुद्धा प्राशन करायला नको, ज्याचं अन्न खावं तशी बुद्धी होती, मला तुमचं अन्नही नको ते टाळलं विदुराने. आणि तो जंगलामध्ये गंगेच्या काठावर झोपडी बांधून तिथं अशा प्रकारचं तिच्या ठिकाणी राहू लागला. हे देवाला माहीत होतं. म्हणून देव हे सगळं शिष्टाईच्या कामाच्या वेळेला हस्तिनापुरामध्ये न थांबता थेट विदुराच्या झोपडीमध्ये गेली. दार बंद होतं, देवाने थाप मारल्याबरोबर विदुराच्या पत्नीने दार उघडलं. भगवान प्रत्यक्ष दारामध्ये उभे आहे. दोघांना सूचना काय करावं काय नाही, भांबावून गेली. देव हसले, म्हणजे काही भांबावून जाऊ नका विदुरा, मी आलेलो आहे शिष्टाई करता, पण आता जेवणाची वेळ झालेली म्हणून तुझ्याकडे वाटले. आता मला भूक लागलेली, काही आहे का नाही म्हणजे तुझ्याकडे. आता एवढा ऐश्वर्य सोडून तो आमच्या पैसे आला आणि आमच्या झोपडीत काय माहिती म्हणते ते काय म्हणायचं काय म्हणायचं बघ म्हणजे काहीतरी. आता मी भूक लागली म्हणून आलो इथे तुझ्यापाशी, काहीतरी मला ते खायला, मला काहीतरी खायला पाहिजे, काहीतरी खायला. विदुराच्या बायकोने इकडे तिकडे घरात धुंडाळा घेतला तर त्याला थोड्या कण्या दिसल्या. कण्या त्या भरडल्या आणि तशाच ते शिजवायला घातल्या. आणि त्या कण्या देवाला खाऊ घातल्या. देवाला कण्या खाऊ घातल्या. देव मोठ्या आवडीने ते कण्या खाऊ लागले. वा काय जेवण देवाला तृप्त झाले. विदुराच्या कण्या खाऊन भगवान त्याने ढेकर दिली. वा काय उत्तम अशा प्रकारे उत्कृष्ट कण्याचं जेवण झालं. म्हणजे विदुरा काय सांगावं, देव आमची चेष्टा करतो.
अरे आमच्या काय म्हणतात आमच्या लोकांनी ह्या सगळ्या भरून आणलं काय पण हेच खरं गोड आणलं मला फार गोड लागलं तुझ्याकडे फार अशा प्रकारे गोड कन्या भोवती विदुराच्या महाराज म्हणतात एवढ्या देवाला अशा प्रकारच्या आणखी त्या ठिकाणी कन्या आवडलेल्या आहे. तात्पर्य असं की देवाने काय पाहिलं ऐश्वर्य पाहिलं नाही काय ते पाहिलं नाही मग पाहिलं काय भाव त्याच्या अंतःकरणामध्ये असणारा अशा प्रकारचा भाव देवाला फार अशा प्रकारचा विशेष वाटतो. काय अशा प्रकारे कन्या भोवती विदुराच्या काय देवाला काय उपास पडली होती काय देवाला काय कुठे मिळणार नव्हतं दिव्य अशा प्रकारचं भोजन देवाला नित्य प्राप्त होणार पण देव विदुरा घरच्या कन्या खाऊन तृप्त झालेले देवाने दोनदाच कन्या खाल्लेले एक द्वापार युगामध्ये विदुराच्या घरी देवाने कन्या खाल्ल्या आणि एक कलियुगामध्ये आमच्या जगद्गुरु तुकोबांच्या हातच्या जिजाबाई मातोश्रीच्या हातच्या कन्या खाल्लेल्या आहेत. सदैव वैकुंठ गमन करण्याकरता जेव्हा देव नेण्याकरता देव क्षेत्रामध्ये आलेले आहेत आणि हे सगळे अशा प्रकारचे देव लोकांनी वैष्णवाची मांदी आणि देहूमध्ये आली त्यावेळेला महाराजांनी सांगितले जिजाबाईला अंगत त्यांना सगळ्यांनी काहीतरी पाहुणे घराशी आधी आले ऋषिकेश त्याला काहीतरी जेवण केलं पाहिजे दिलं पाहिजे. जिजाबाई म्हणले काय नाही म्हणजे आपल्यापाशी आहेच काय बघ म्हणले शेवटी त्या कन्या होत्या त्या जिजाबाईने त्या कन्या सगळ्या शिजवल्या आणि देवाला त्या कन्या खाऊ घातलेल्या. कशावर कशावर नाही हातावर पाणी पात्र दिगंबरा हस्तकरासारखी देवा इथं ताट वाटी अमुक तमुक तसलं काही नाही पत्रावळी सुद्धा नाही तर मग हात पुढे करा. जिजाबाईने देवाच्या हातामध्ये कण्या अशा प्रकारे पातळ कण्या होत्या त्या हातावर बसलेल्या देवाने त्या कण्या प्यायला सुरुवात केली. अशा प्रकारे जलदरीत कण्या पाण्या मांडीला आणलेल्या महाराज वर्णन करतात. अशा प्रकारे तात्पर्य असं आहे की भगवंताने दोनदाच कन्या खाल्लेली आहे एक कलियुगामध्ये आणि एक द्वापर युगामध्ये. कशामुळं एवढा त्याचा छंद देवा काय सेवा भक्ती भक्ती देव भक्तीला अशा प्रकारे बोलून गेलेले आहे. देव बाकी कशाला बोलत नाही बरं का तुमचं काही ऐश्वर्य असलं काय देवाला माहिती आहे अशा काय तुमचं आहे ते एका भक्ती करता भक्ती पोटी प्रेमापोटी भक्ती प्रेमाने देवाला दिलेलं वाढलेलं पान जरी असलं तर देव म्हणतात ते मला अतिप्रिय. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति अशा प्रकारे भगवान 9व्या अध्यायामध्ये सांगतात त्याच्यावरच्या ओव्या पाहून घ्या. अशा प्रकारे अगदीच काय नसेल तर पाणी जरी दिलं तरी देवाला बस खूप झालं खूप झालं खूप झालं. तात्पर्य असं आहे की देव म्हणतात हे सगळं देण्यामध्ये मला सगळंच प्राप्त होत असतं कारण त्याचा भाव फार मोठा आहे. सर्वस्व अशा प्रकार सर्वस्वही त्यांचा मनवी विकेला महाराज होता. अशा प्रकारे सगळंच ते देवाला अर्पण केलेलं असतं काया वाचा मनासहित. आणि इतकं सगळं देवाला देऊन स्वतः काही मागत नाही आम्ही देवाला देत नाही असं नाही पण आमच्या देण्यामध्ये आमचा स्वार्थ हे दिलं तर देवाने आम्हाला हे दिलं पाहिजे. आता आम्ही एवढं केलं नाही का देवाला मग आम्हाला आता देवाने हे द्यायला पाहिजे असा आपला स्वार्थ आहे आपली इच्छा आहे आपली कामना आहे आपल्या अशा प्रकारची अज्ञानातली भक्ती अशा प्रकारची असते. पण हे भगवत भक्त देवाला काहीच म्हणत एक भाव असेल अशा प्रकारे जीव भाव देवा म्हणून तर देवाने याचं काहीच पाहिलं नाही हे कसले ते काय काही नाही. एका श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे विद्या गजेंद्रस्य का कार्याते विदुरस्य यादवपते रूपस्य पौरुषम कुब्जाया कमनीय रूपमधिकं तत्सुलाम्लोषणं भक्त्या तुष्यति केवलं न तु गुणे भक्ति प्रियो श्रीहरी. श्रीहरीला भक्तीच फक्त आवडते
व्याजाचं आश्रय पाहिले नाही, ध्रुव बाळाचं वय पाहिले नाही, गजेंद्राची योनी पाहिली नाही, सुदाम्याचा दरिद्रीपणा पाहिला नाही, पूजेचं रूप पाहिलं नाही. मग काय पाहिलं? भक्ती प्रियो श्री हरी, एका भक्तीशिवाय एका भक्ती विशिष्ट भक्त्या मामभिजानाति यावानश्चास्पदत्वतः. पुष्कळ भगवंतांनी स्वतः मुखाने सांगितलेलं आहे, संतांनीही सांगितलेलं आहे, शास्त्रानेही तीच गोष्ट सांगितलेली आहे. एक भक्ती विशिष्ट अशा प्रकारचा हा भाग आहे. तीच गोष्ट महाराज अभंगातून सांगतात. तिघा जणांची उदाहरणं महाराजांनी या अभंगामध्ये घेतलेली आहे. त्याच्यामध्ये हे अत्यंत भगवंताशी भक्तीने एकरूप झालेली आहे. त्यापुढे गोपाळ आहे, विदुर आहे आणि तिसरी कुब्जा आहे, कुब्जा दासी. कुब्जा ही भगवंताची अत्यंत अशा प्रकारची ती निस्सीम भक्त होती, पण ती कंसाची दासी होती पूर्वीपासून ती कंसाची. पण कुब्जा चारही युगामध्ये भगवंताची सेवाच करत आलेली आहे बरं का. चारही युगामध्ये ती दासी बनलेली आहे आणि चारही युगामध्ये तिने भगवंताची सेवा केलेली आहे. कृत, त्रेता आणि द्वापर आणि कली. नामदेवरायाची जसे 4 युगामध्ये 4 अवतार आहेत, तसे या कुब्जा दासीची सुद्धा 4 युगातले 4 अवतार. कृतयुगामध्ये ही कुब्जा पद्मिनी नावाची दासी होती. राम अवतारामध्ये त्रेता युगामध्ये ही कुब्जा मंथरा नावाची दासी होती. द्वापार युगामध्ये ही कंसाची कुब्जा म्हणून दासी होती. कलियुगामध्ये हीच कुब्जा नामदेवरायाची जनाबाई म्हणून दासी होती. अशी 4ही युगामध्ये या कुब्जेने दासीपणानेच अवतार घेतलेला आहे आणि भगवंताची सेवा केलेली आहे, भक्ती केलेली आहे. अशी ही कुब्जा. ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण आणि बलराम हे दोघ जण मथुरेमध्ये आलेले आहेत, कंसाने आमंत्रण दिलं होतं, मोठा उत्सव आहे आणि त्या उत्सवाला बोलवून निमित्त करून अशा प्रकारचा की त्यांना मारण्याचं कंसाचं पहा. महाभारतामध्ये हरिवंश पुराणामध्ये सगळे काही वर्णन विस्ताराने आले. थोडक्यात सांगतो फक्त. मथुरेमध्ये आल्यानंतर मथुरा नगरी पाहण्याकरता कृष्ण आणि बलराम मथुरेच्या राजरस्त्यावरून फिरत होते आणि फिरता फिरता तिने आपलं थोडी चुनूक काही दाखवली. काय दाखवली? एका पात्राच्या दोघांना पडली. इथं रंगीबेरंगी वस्त्र अशा प्रकारे वस्त्र प्रावरण दिसली. तो कंसाचा सेवक होता. तो परी कंसाला वस्त्र पुरवण्याचं काम करत होता. बलराम दादाला वाटलं अरे हे सगळी चांगली चांगली वस्त्र दिसली जात, मस्त गल्लीत आहेत, नक्षीदार आहेत, सरीचे आहेत. आपण आता गोकुळातलं एक मथुरेसारख्या शहरात गेल्यानंतर शहरासारख्या राहावं लागतो. खेड्यात राहायला तरी चालत होते. शहरात गेले म्हणजे कुठल्या कापडीमध्ये राहू लागते. कापडीमध्ये उगाच आपल्या गावात राहिलं म्हणजे कुठेही विजय घातले, कुठेही बसला, पारा खाली बसला, शेत घातला, काय नाही असलं शहरात चालते ना. शहरात गेल्यानंतर माणसं कशी आहे अपटुडेट नाही असतात. इस्त्रीचे कपडे घातले पाहिजे, कडक गंजीचे कपडे घातले पाहिजे, हे मोठा अगदी चौकात अशा प्रकारचं राहिलं पाहिजे. असं आता सुद्धा आपण असंच करतो. शहरात असं कसं वेगळ्यासारखं राहू का, असं जाऊ तुम्हाला सणामध्ये भेटत तर असं भेटत तसे तुम्ही खेळा काही तिकडे गावात नाही. आपण चांगले कपडे घातले, व्यवस्थित करतो. तसं बलराम दादाला वाटलं आपण आता मथुरे गोकुळासारख्या गावातून खेड्यातून आलेलो आहोत. मथुरा हे राजधानी आहे, मोठे शहर आहे, चांगले कपडे घातले पाहिजे. कपडे कुठे आहेत हे काही नाही, चांगले तुम्हाला थोडे छान छान कपडे. तू गेला हा कपडा तुम्हाला आवडतो का? कृष्णाला म्हणला तुला कपडे आवडते, तुला घे, मला हे आवडतात, मी पण हे घेतो. ते आलाही त्या दुकानचा मालक परी राजवस्त्र आहेत ती कंसाकरता असणारी अशा प्रकारची राखली ती. ती पोरतून दिसायला गेली म्हटलं कशा काय बसते, मग कुठे घेऊन चालला, कुठे घेऊन चालला म्हणजे आम्हाला घालायची. अजून कोण तुम्ही, कुठले काय, इकडे तिकडे असे कपडे घालता येणार नाही तुम्हाला. ही राजवस्त्र आहेत, ही महाराजांची आहेत, आमच्या राजाची आहेत. असा तो परेड म्हणायला लागला. त्याची जी भांडण एवढे विकोपाला गेले, इतकं विकोपाला गेलं. शेवटी बलराम दादाला एवढा राग आला त्या पालटाला धरूनच त्याने धुण्यासारखं त्याला दाखवून मारलं. त्या पालटाला ही पहिली चुनूक दाखवली झालं.
चला म्हणजे जरा आणखी पुढे जाऊ म्हणून फेरफटका मारता 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 मग ही कोपच्या दासी आली समोर. की त्यावेळेला कोपच्या कशी होती, ती कमरेत वाकलेली होती, तिला वर असं बघताच येतं, ती खाली अशी वाकून चालायची, वाकून चालायची. आणि कुरूप होती दिसायला, फार काही सुंदरपणा तिच्या ठिकाणी काही नव्हतं. कुरूप होती, खाली वाकलेली होती, सगळीकडे अशा प्रकारचा कुरूपपणा. पण तिच्या हातामध्ये एक पात्र होतं चांगलं अशा प्रकारचं, त्याच्यामध्ये सुगंधित असे उठणं तिनं घेतलेलं होतं. कशा करता, ती होती कंसाची दासी आणि रोज कंसाकरता सुगंधित अशा प्रकारचे सुगंधित द्रव्य आणि काही उठणं हे कंसाला रोज मिळून देण्याचं काम त्या कोपच्या दासीचं होतं. तसं ती घेऊन वाकून रस्त्याने निघालेली होती, पण तिला देवाची फक्त चरण दिसली. आता तिला वर मानच करता येत नव्हती, वर पाहताच येत नव्हतं. रस्त्याने खाली वागून चालत असताना तिला एकदम देवाची चरण दिसल्या बरोबर तिला अश्रू व्हायला लागले, डोळ्यात प्रेमाश्रू व्हायला लागले. आणि देवाला तिथंच थांबवलं. ते सगळं कंसाला दिलेलं उठणं वगैरे होते ते सगळ्या देवाच्या चरणाला तिनं लावलं, सगळी सुगंधित द्रव्य देवाला अर्पण केली. तशाही अवस्थेमध्ये आपला सगळा भाव देवाला अर्पण केला. बरं झालं, किती वर्षे वाट पाहत होती, दर्शन मला घडावं ती तळमळ करत होती. आज तुझं दर्शन झालं. ती कुठल्या देवाचे चरण धरून अशा प्रकारे उठणं सुगंधित द्रव्य देऊन लागली, अश्रू ढाळू लागली, अश्रू ढाळू लागली. देव हसले आणि तिचा उद्धार केला. कसा केला, देवाने पाहिलं तिला उघड आहे, खाली वाकलेली आहे, कुरूप दिसतीये, अशा प्रकारची असणारी. देवाने काही नाही, फक्त तिच्या कुबडाला नुसतं स्पर्श केला, त्याच्यावरून हात फिरवला, क्षणात कुबजा सरळ झाली आणि अत्यंत देखणेपणा तिला प्राप्त झाला. अत्यंत लावण्यवती अशा प्रकारची कुबजा क्षणात झाली. अशा प्रकारे तुका म्हणे कुबजा दासी रूपरासी हिनकळा. या ठिकाणच्या हिनकळा जो होता, हिनकस अशा प्रकारची तिच्या ठिकाणी स्थिती होती, तिची जी अवस्था होती हीनपणाने दिसत होती. तिला आता रूपाची रास निर्माण तिच्या ठिकाणी केली. म्हणजे सर्व रूपाने संपन्न अशा प्रकारचे रूपसंपन्न तिला केलेला आहे. का केलं देवानी, एवढा त्याचा छंद देवा, काय सेवा भक्ती. म्हणून देवाला भक्ताचा छंद आहे, भक्ताची आवड आहे. भक्ताकरता देव वाटत ते करतो, वाटत तिथे अशा प्रकारे घेतो. त्या तीनही ठिकाणी गोपाळांचा भाकरीपणा सांगितलेला आहे. त्या विदुराचा अत्यंत अशा प्रकारचा दरिद्रपणा दाखवलेला आहे आणि कुर्जीच्या रूपाचा अशा प्रकारचा असणारं तिला स्वरूप केलेलं आहे. तिन्ही भक्ताच्या ठिकाणी देवाने तीनही अशा प्रकारची स्थिती कशा प्रकारची बदलून टाकली जाते हे यामधून दाखवलेलं आहे. आणि या सगळ्याचं मूळ जर कशात असेल, एवढा त्याचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते गौरीयाची ताकदी. गौरीयाची ताकदी
कार्याचं चरित्र म्हटलं की भगवान श्रीकृष्णाने गोकुळात जे चरित्र केलेलं आहे त्या चरित्राचा उच्चार केला पाहिजे. अशा प्रकारे देवाने गोकुळाचं चरित्र केलेलं आहे त्याचा उच्चार केला पाहिजे. भगवान गोकुळात प्रगट झाले आणि गोकुळामध्ये जिकडे तिकडे आनंद उत्सवाला प्रारंभ झाला. सुखाची अनिवार्य वर्षा होऊ लागली आहे. गोकुळीच्या सुखा अंत गोकुळी आनंद प्रगटले सुख निर्भयते लोक बरोबरी असा हा आनंदोत्सव गोकुळात चालू असताना कंसाला जेव्हा कळलं की गोकुळात हा आठवा जन्म आलेला आहे तेव्हा कंस विचार चिंताक्रांत झाला. काय करावं या चिंतेत असताना पूजा नावाची एक पूजना नावाची राक्षसी आली. त्या राक्षसीने कंसाला आश्वस्त करून सांगितलं काळजी करू नको मी त्याचा बंदोबस्त करते असं म्हणून त्या राक्षसीने मायावी रूप धारण केलेलं आहे. सुंदर अशा प्रकारचं रूप धारण करून वस्त्र अलंकार परिधान केलेले आहेत आणि स्तनामध्ये छान विष भरून ती भगवंताला विषपान करून मारण्याकरता गोकुळात पाहिजे आहे. अशा नंदाच्या वाड्यामध्ये पुत्रजन्माचा सोहळा चालू असताना त्या ठिकाणी ही पूजना राक्षसीने आली आणि भगवंताला पाळण्यात घेऊन आपल्या मांडीवर घेऊन ती विषपान अशा प्रकारे करू लागलेली आहे. विष पाजू लागलेली आहे. देवाने तिथं विष तर प्रासिद्ध केलंच केलं पण त्या विषाबरोबर तिचे प्राणही हरण केले आहेत आणि पूतना राक्षसीचा वध करून टाकलेला आहे. तिला ठार मारलेला आहे. पुतना कंटक मुक्त केली मायावी रूपात गोकुळात पाठवलेले आहेत आणि त्या सर्व राक्षसांचा भगवंताने संहार केलेला आहे. वत्सासूर मारला, धेनुकासूर मारला, प्रलंबासूर मारला, शकटासूर मारला, काकासूर मारला, कागासूर मारला, तृणावर्ग मारला, रिठासूर मारला, आघासूर मारला. असे भले भले दैत्य भगवंताने जे मायावी रूप धारण करून आले होते अशा सगळ्या राक्षसांचा संहार केलेला आहे. अवधी दैत्यखानी बुडविली सगळ्या दैत्यांचा संहार केलेला आहे. कुणी कसे मारले कुणी कसे मारले अनेक प्रकाराने अनेक पद्धतीने देवाने युक्ती प्रवृत्तीने अशा प्रकारच्या राक्षसांचा संहार केलेला आहे. महाराज अशा प्रकारे सगळ्यांचा बाळपणी रिठा रगडीला
आपलं अशा प्रकारचा इथे असलेली लीला या गोकुळामध्ये दाखवायला सुरुवात केलेली आहे. अनेक प्रकारच्या खोड्या, अनेक प्रकारची लीला, अनेक प्रकारचे लाघव भगवंताने आम्ही त्या ठिकाणी प्रकट केलेला आहे. पुष्कळ वेळोवेळी गोकुळांच्या समवेत गायी चालण्याकरता जेव्हा वनामध्ये गेलेले आहे तेव्हा वनवा पेटलेला असताना देवाने ती आग स्वतः गिळली आणि गोपाळांना वाचवलेलं आहे. यमुनेच्या तीरावर चेंडू खेळत असताना भगवंताने अशा प्रकारचा लाथीने चेंडू मारला आणि यमुनेच्या डोहात पाडला. ते निमित्त केलं, पण त्यांना अशा प्रकारचं कालियाचं आणखी त्या ठिकाणी मर्दन करायचं होतं, हे निमित्त केलं. अशा प्रकारे चेंडूचं निमित्त केलं आणि मग त्या ठिकाणी त्या कालियाचं मर्दन देवाने केलेलं आहे. असं लाघव देवाने वेळोवेळी गोकुळामध्ये दाखवलेलं आहे. त्याच्याशिवाय देवाने विचार केला की भक्तांना हे सुख दिलं पाहिजे म्हणून सगळ्या गोपाळांना एकत्र करून देव त्यांच्याबरोबर खेळ खेळत आहेत, त्यांच्या संगतीमध्ये राहत आहेत, त्यांची शिदोरी खात आहेत, त्यांच्याबरोबर गायी चालत आहेत. अशा प्रकारे मोहरी पावा वाही आपल्याला आता चोरी करायची. चोरी हो चोरी, आपण चोरी तसे नव्हे, आपल्याला जी चोरी करायची ती वेगळी आहे. घर पाहुणी एकांताची नवविधान गीताची, आपल्याला चोरी करायची ती नवनीताची चोरी म्हणजे लोणी चोरायची. गवळ्यांच्या घरी अशा त्या गवळणीच्या घरी पहा लोणी कोणाकडे आहे, किती आहे, त्या पद्धतीने ते येऊ. त्या गवळणीच्या घरी जाऊन तिच्या शिंक्यावरचं लोणी चोरू लागलेले आहे. लोणी चोरायचं, खायचं, नंतर तिला नासूस करायचं. दह्या दुधाचे डेरे भरून ठेवलेले असायचे, रांधण करून ठेवलेले असायचे. देवाने ते मुलके पात्र करून टाकायचे, त्यावेळेला पूर्ण टाकायचे. अशा पद्धतीने देवाने चोऱ्या करायला सुरुवात केलेली आहे. त्या गवळणी पाहायच्या, पाहती गवळणी तवती पाल त्रासून गेल्या. यशोदेला कारण दिले, मिळवणी गवळणी देती यशोदी गारहाणी, दही दूध तूप शिंका मुलीची काही. अशा प्रकारची त्या यशोदेला गारहाणी दिल्यानंतर यशोदा कृष्णाला म्हणजे अरे बाळा असं काय करतो, काय गुन्हे का करीतोसी चोरी, किती सांगू तुझं नाही कसे काय, बरे पळता तो पळवेदासी दुरी ना वया लौकिका बाहेर येऊ. पण देवाने ऐकायचं, चोऱ्याच करायचं, चोऱ्याच करायचं. आणि एके दिवशी ही गोष्ट जेव्हा नंदराजाच्या कानावर गेली तेव्हा नंदाने राजाने पाहिलं, त्यांना आता घरी ठेवू उपयोगाचं नाही, त्यांना काम करायला पाहिजे म्हणून सांगितलं, आता तुम्ही घरी राहायचे नाही, उद्या सकाळपासून आपली गाई घ्यायच्या, शिदोरी बरोबर घ्यायची, दिवसभर गाई चालायच्या आणि संध्याकाळी घरी घेऊन यायच्या. बस वा, जेव्हा आनंदाने तयार झाला. काळी कापडी खांद्यावरी, काठी घातली श्रीहरी, आनंदाचा खिलारी हाकी भारी गुंजली. देव गाई राखू लागले, गाई राखू लागले. गाई राखत असताना गोपाळांच्या बरोबर यमुनेच्या तीरावर अनेक प्रकारचे खेळ खेळू लागलेले आहेत. अनेक खेळ देवाने खेळावे. महाराज वर्णन करतात, गाई गोपाळ यमुनेच्या
खूप वेळ झाला. गोपाळ म्हणाले बास करा, चला वळू बाई, पैसो जेवू इथे ठेवी. अशा प्रकारे आपल्या गाई झाला सगळ्या आपल्या जागेवर घेऊ आणि आपण कुठेतरी अशा प्रकारचे निवारा होऊन जेवण करू. भाऊ झाली पाय पुढचं प्रमाण आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी गोपाळ म्हणू लागले, फार वनवन झाले म्हणजे आपण पायपिटी झाली, पायपिटी झाला शी, बहु झाली वनवन, पायपिटी झाला अशा प्रकारे असं गोपाळ म्हणलं. मग आता काय करायचं, आम्हाला शिदोरे खाऊ द्या. जे म्हणले तशी शिदोरी खायची नाही. मग आम्ही शिदोरे सगळे एका ठिकाणी, सगळ्यांचे शिदोरे एका ठिकाणी करा आणि मग कोणाच्या शिदोरे जे काय असतील ते सगळ्या भगवंताने एका ठिकाणी करून आपल्या हाताने त्याचा काला केलेला. तसवे करी काला करी सुगंध दरवळा सगळीकडे म्हणजे अहो थेट स्वर्गात त्याचा वास गेला वास. आणि मग सगळे देव कशाचा वास आहे, कशाचा वास आहे पाहा तरी म्हणजे कुठे काय चाललंय काय. आणि मग देवाने पाहिलं तर काय, आजी हो सामरावती देव पहावया येती, काला पहावया येती, देव विसरती देह भावा आपला. अशा प्रकारे सगळे देव पाहू लागले. देव पाहती सकळ मुखी घोटून या लाळ, धन्य म्हणती गोपाळ दिव्यानंदी. वा, प्रत्यक्ष परब्रह्म भगवान श्रीकृष्णाच्या रूपाने साकार होऊन त्या गोपाळाच्या मध्ये काला करत आहे आणि गोपाळाला त्या काल्याला प्रसाद देणार आहे हे पाहिल्यानंतर देव तळमळ करू लागले. देव तळमळू लागले, आपल्याला काला मिळावा, आपल्याला काला मिळावा, आपल्याला प्रसाद मिळावा, आपल्याला काही लाभ व्हावा याची इच्छा करू लागले. म्हणती कैसे करावे, म्हणती कैसे करावे, यमुना जळी व्हावी शेष घ्यावया. विशेष घेण्याकरता यमुनेच्या पाण्यात आपण मासे होऊ म्हणून काल्या करता देऊन यमुनेच्या पाण्यामध्ये मासे बनवून तरंगायला लागले. हो, आपल्याला काला मिळावा म्हणून अशा प्रकारे काळ्याची आसे देवजळी झाले मासे, पुसोनिया हसे किती सांगावी. देवाने सगळ्या गोपाळांना आपल्या भोवती गोलाकार बसवलेला आहे. पैसोनी फेरी गळ्यामध्ये वारी आहे, अवघ्याचे करी समाधान सारखी. त्याप्रमाणे भगवान मध्यभागी उभे राहून काल्याचा घास आपल्या हातात घेतलेला आहे आणि आपल्या हाताने प्रत्येकाला प्रत्येक गोपाळाच्या मुखात देव काला भरवत आहे, काला खाऊ घालत आहे, हास्यविनोद करत आहे, चेष्टा मस्करी चाललेली आहे. एकमेकाला अशा प्रकारे काला भरवण्याचं काम चाललं आहे. गोपाळही देवाला काला खाऊ घालत आहे. काय गोड प्रसंग आहे तू. भागवतामध्ये वर्णन करताना शुकाचार्य म्हणतात, विप्रतवेनुंद गडबडयोगवेत्रेची कक्षे वामे पालो सरकवळं दत्ताम्यं मुनीषु तिष्ठन्मध्ये सुखरिसृतो हासयन्नरहि स्वैहि स्वर्गे लोके विश्रीभूये बालकुली. वा, गोपाळ तृप्त झाला. वा वा वा, यथेच का भक्षण केलंय, किती खा, खाल्ला किती खातच राहील, देव त्यांना देतच राहील. या आजी देतो पोट भरी पुढे मला. यमुनेच्या तीरावर केला. गोपाळांना तो खाऊ घातलेला आहे आणि आता कलियुग चालू आहे.
या कलियुगामध्ये आज आम्हाला काला मिळतो का? मिळतो ना. आजही आम्हाला हा काला आता उपलब्ध आहे. कसा काय? आम्हाला आमच्यावर देवाची कृपा आहे आणि साधू संतांनी आम्हाला हा काला कलियुगामध्ये प्राप्त करून दिला. कसं काय प्राप्त करून दिला? पहिला काला महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराजांनी चंद्रभागेच्या वाळवंटात केलेला आहे आणि नाहीच्या रूपाने काल्याचा प्रसाद सर्व वैष्णवांना सगळ्या गोपाळांना दिलेला आहे. संत जनाबाई वर्णन करतात, एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजगोपाळा म्हणून आताच्या काळामध्ये सुद्धा आमच्या साधू संतांच्यामुळे आजही हा काल आम्हाला या ठिकाणी उत्सवाच्या निमित्ताने, सप्ताहाच्या निमित्ताने, पारायणाच्या निमित्ताने, यात्रेच्या निमित्ताने आजही आम्हाला अशा प्रकारच्या कलियुगात हा काला संतांच्या कृपेतून प्राप्त होतो. महाराज तेच सांगतात, विशेष लाभ संत सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे अशा पद्धतीचा हा काल्याचा हा प्रसंग देशी गावात प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी साजरा होत आहे. बेजेगाव आपल्या फळावरचं फार जुनं गाव आहे, फार जुनं गाव आहे. कार्तिकीला आपल्या फळावरच्या काही दिंड्या पंढरीला जातात. त्यामध्ये मोहिते वडगावची एक दिंडी कार्तिकेला पंढरी करता जेव्हा प्रस्थान ठेवत असते तेव्हा ती दिंडी सळशिंग करून वडगावला येते आणि वडगाववरून पुढे पंढरपूरला येते. खंबाळ, सळशिंग, वडगाव, बेजेगाव करून अशी पुढे पंढरीकडे येते. फार जुना नियम आहे. अहो तुम्हाला काय सांगायचं आणखी दुसरी गोष्ट, या वडगाव या बेजेगावामध्ये आपल्या वासुदेव महाराजांच्या काळात असणारे केदार बाबा कराडकर यांनी फळावर झेंडा आणि विना वागवला. त्या केदार बाबा कराडकरांची पुण्यतिथी बेजेगावात केली जाते. पूर्वी कोण करत होत? हरिकाका करत होते का नाही? हरिकाका केदार बाबा कराडकरांची पुण्यतिथी करायची. आता ते पुण्यतिथीचा कार्यक्रम स्लायसिंग त्यांचे वडील करतात. बंडू मला सांगितलं तुमच्या वडिलांनी, ते मला मी करतो म्हणजे अजून ह्याची असं हे गाव इतक्या संप्रदायनिष्ठ आहे, सांप्रदायिक आहे. लोकांना आता नव्या लोकांना, नव्या पिढीतल्या लोकांना हे पूर्वीचं काही माहिती नाही, पण पूर्वीचा परमात्मा या लोकांनी खूप जतन करून ठेवलेलं आहे, खूप सांभाळून ठेवलेलं आहे. पंढरीच्या महिन्याच्या वारीचा नियम या गावचा आहे. पंढरपूरला शुद्ध वारीला महिन्याला यायचं. आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या वारीला आळंदीला येण्याचा नियम बेजेगाव करायचा. आळंदीला बेजेगावकर मंडळी अशा प्रकारचे आणि त्या ठिकाणी आळंदीला येण्याचा त्यांचा बेजेगावकरांचा नियम आहे. मी सांगतो जी गोष्ट मला पूर्वापार माहीत आहे, श्री गुरु काकासाहेबांच्याकडून, श्री गुरु तीर्थरूप दादांच्याकडून,
या गावच्या संबंधाने जे जे काही अशा प्रकारचं ऐकण्यात आलेलं आहे, जे मी पाहिलेलं आहे, जे अनुभवलेलं आहे, त्या वेगळ्याच्या बाबतीत तुम्हाला खूप सांगता येण्यासारखं आहे. काय सांगावं, हे गाव अतिशय पारमार्थिक आहे आणि गुरुनिष्ठ आहे. आपल्या फळाशी, आपल्या सिद्धींशी, काकासाहेबांची, दादांची कधी शब्द तरी खाली पडू दिला नाही, कोणत्याही गोष्टीचा. आपल्याला माहिती आहे, कुंभार घाटावर आपला वाडा आहे पंढरपूरला. त्या वाड्याचं बांधकाम झालं, पण आपल्या लोकांची धारणा अशी की आपलं सगळ्या वारकऱ्यांच्या करता चांगल्याच त्या चांगल्या गोष्टी घडाव्यात, चांगल्याच त्या चांगल्या अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या वारकऱ्यांच्या करता असाव्यात. आता काय करावं, अहो मंडप एवढा मोठा केलाय, पण तिथं फरशी साधी बसवायची नाही म्हणजे. मग आपला पूर्वी फळ कुठे होत होता, निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरात पंढरपूरला काय तिथं तो असायचा. पण तिथं फरशी कशी आहे, तिथं म्हणजे संगमरवराची. मग इथं काय संगमरवरी फरशी नको, इथं संगमरवरी हो इथं सुद्धा. आणि मग त्यावेळेला ती सगळी वेगळी मंडळी पुढे आली आणि मग नानांनी विष्णुकांत गुरव आणि बाकीची सगळी बेजगावकर मंडळी, देवकर कंपनी, ते राजस्थानमध्ये जाऊन त्यांनी ट्रक लोड आणला तिथून संगमरवरी फरशीचा आणि आपल्या वाड्यामध्ये फरशी घातली. तुम्ही पुन्हा मी तुम्हाला आठवण करून देतो, आपल्या वाड्यामध्ये प्रवेश करताना ओळीनं फरशीची रांग लावलेली आहे. ह्याचीच नाव आहे सगळ्यांची. ह्या सगळ्या बेजगावकरांची नावं यांनी ते दिलेले, भाऊसाहेब महाराजांच्या चरणी असं तिथे लिहिले, फरशी लावली. तुम्ही बघा मी वाड्या असं या वेगवेगळ्यांचं दातृत्व आहे. भाद्रपद उत्सवामध्ये पूर्वीपासून चालत आलेली अशा प्रकारची पंक्तीचा नियम आजही आप्पा शांताराम आप्पा येतात वर्षाला आणि पंक्तीचा नियम पार पाडतात. वारकऱ्यांच्या करता अशा प्रकारची जीवनाची पंगत घालून येतात. हा नियम आजही चालला. पण हे झालं मागचं. आता तर काही सांगा की तुम्ही, आता जर तुम्हाला सांगतो की मी आता जर मी तुम्हाला सांगणारच आहे. आळंदीला आपल्या फडावर तीर्थरूप दादांनी 50 वर्षापूर्वी 2 खोल्या बांधल्या होत्या. तर त्या खोल्या इतक्या जीर्ण झाल्या. आता असा जर पाऊस पडायला तर त्या खोल्या आता टिकल्याच नसत्या. मग काय करावं खोल्या तर आता राहणं शक्य नाही. तिथं राहणारे आपले वारकरी मला म्हणायला लागले, महाराज काहीतरी बघायचं काय ते जागा पडता होईल म्हणजे, पण तुम्ही मरण म्हणजे आता काय करावं. तुम्ही धाडस केलं म्हणलं आता केल्याशिवाय भाग नाही. म्हणून 2-3 महिन्यापूर्वी अशा प्रकारे आम्ही त्या ठिकाणी ते सगळंच खोल्या काढून टाकले. तर पाया घेतला आणि नव्याने त्या जागेवर तेवढ्याच मापाच्या तेवढ्याच पद्धतीच्या व्यवस्थितपणे अशा प्रकारे खोल्या बांधून काढल्या. पण हे काय हवेत होत नसतं, त्याला काही पैसे लागतात का नाही, कुठं होतं काही या गोष्टी. ह्या सगळ्या गोष्टी करण्याकरता अर्थसहाय्य पाहिजे. मी पुन्हा बोललो, अण्णांना बोललो, गोविंदरावांना बोललो, ह्यांना बोललो, नंतर बापाला सांगितलं, अहो आम्हाला वारकरी करता काही सोय नाही करता की नाही म्हणते. आम्हाला काही देऊन चालवायचे, तुम्ही काय करता का. कारण विजयगाव आमचा आर्थिक कण आहे फळाचा, हे सिद्ध केलं तुम्ही. आर्थिक कण आहे. शब्द टाकल्याबरोबर आप्पा आणि तुमचा रोड कोण होतो त्या दिवशी आणि हे सगळी मंडळी पंढरपूरला आली आणि मला अगदी भरघोस अशा प्रकारची आर्थिक मदत यांनी केली. आता आळंदीला जाऊन खोल्या पहा त्या बांधकाम झालेला. म्हणजे त्यांचे दिलेल्या पैशात सगळं भागलं असं नाही, पण त्यांनी फार मोठी योगदान त्यावेळेला दिली. आणखी झालेलंच आहे त्याला, पण खूप मोठी योगदान. तिथं बोर घेतली पुन्हा. अहो पाणी लागायचं तर 550 फूट बोर घ्यावं लागले अण्णा. 550 फूट इंद्रायणी शेजारी वाहते, पण पाणीच नाही. बोरला पाणी लागत नाही तिथं. आता आम्ही हरभर झालो. आता काय करावं म्हणलं, आता त्या सोडून आता सोडून वारकऱ्याला कार्तिकीची सोय करावं लागते. प्रत्येकाच्या रावट्यात कोणती असतात, स्वयंपाक असतो, आमोग असतात, काय करावं. एकदा शेवटचा पैसा राहायला बोलले आपला शिल्लक त्या बोरचा. एवढ्या मशीनमध्ये एवढा जाऊन यायला लागलं काय माऊलीच्या मनात असतं. आणि काय सांगावं तुम्हाला, तेवढा एकच पहिला आग घातला 550 फुटावर जे पाणी लागलं आपल्याला.
आता पाण्याची काळजी सुरू. खरं मनापासून तुम्ही सहाय्य केलं मनापासून केलं म्हणून ते झालं. तर मग अरडत दिला असते कपाळाला आठ्या घालून दिला असते किंवा काय करून दिला असते ते झालं नसतं. पण खरं मनापासून वारकऱ्यांच्या घरात केलं म्हणून ते झालं. ते झालं. मग आम्ही असं ठरवलं ते चालतंय. तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. ते कामात बसून नका. ते करतोय त्याचे ते काम. मग आम्ही असं ठरवलं की आता खोल्याचं बांधकाम करायचं. पाणी लागलेलं आहे. आता आपला अधिक महिना चालू आहे. अधिक महिन्याचा आपला 16 चातुर्मास बघायला लागलं पंढरी क्षेत्रामध्ये करायचं. तर तो न करता आपण आळंदीला आता आपल्या फळावर अशा पद्धतीने आपला 16 करायचा आहे. 16 करायचं ठरलं. त्याप्रमाणे त्या मंडप कॉन्ट्रॅक्टरला बाबूराव 10 लाख रुपये ठरले. नियमाने हिसाब झाला दिला. सगळं अगदी आपलं नियोजन झालं. फळावर सगळ्यांना निमंत्रण दिली. पत्रिका दिल्या. वेळोवेळी कल्पना दिल्या. सगळं 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 जाणून समजून सगळं झालं. आणि काय देवाच्या मनात आलं काय देवाच्या भगवंताच्या मनात आहे ठीक आहे. असं ते जे घडणार आहे ते काय कोणी चुकवू शकत नाही. अशा प्रकारची गोष्ट घडून गेली. श्री महाराज तसं आजारी पडण्याचं कारण नव्हतं त्यांना. असे काही अंथरुणावर झोपून होते असंही नसतो. पण काय असेल ते असेल. अधिक महिना सुरू झाला आणि महाराजांना पॅरालिसिसचा अटॅक आला. श्री महाराज ताबडतोब त्यांना सोलापूरला मेंदूरोग तज्ञ डॉक्टर आहेत. त्या CNS हॉस्पिटलमध्ये डॉक्टर कासेगावकरांची ट्रीटमेंट सुरू केली. पहिल्या 2 दिवसात बरं वाटलं. मला आता काय फरक पडतो म्हणजे काय अडचण नाही. पण नंतर मात्र त्यांना ताप आला. तो ताप एवढा मोठा होता की तो मेंदूला घेतला. त्या तापामुळं सगळंच ऑक्सिजन कमी व्हायला लागला. BP कमी व्हायला लागला. बाकी कॉम्प्लिकेशन्स वाढत चालल्या सगळ्या शरीरात. त्यांची कोमामध्ये गेली. पुन्हा व्हेंटिलेटर लावला. ऑक्सिजन दिला. ICU मध्ये ठेवलं. शेवटी अधिक ज्येष्ठ शुद्ध पंचमी संध्याकाळी ध्येय ठेवला. कुठे हानी झाली. मोठा आघात तो कुटुंबावरही झाला तसा आपल्या घरावरही झाला. कारण की सगळ्या गोष्टी यज्ञाचा वाडा उभा राखायचा तो त्यांनी बांधून काढला. आळंदीला आपल्या फळाचं सगळं वॉल कंपाऊंड 3 महिने घालून त्यांनी स्वतः बांधून काढलं. 30-40 लाख रुपये त्यात वॉल कंपाऊंड करता खर्च केला. काळी माती असल्यामुळे जेवढी भिंत वर आहे तेवढीच आतमध्ये पाया काढून करावं टीम लावून आडवी टाकून तिकडे ते केलं. वाड्यात पाणी नव्हतं. बोर तुमच्या नावाने बोर घेतली होती. तुमचं शेत काय बाबा शेत ना बाबा शेत मुंबईची. नानांनी त्याला पंढरपूरला आणलं. यामध्ये आमचं महाराज मग बाबा शेतला वाढत नाही. आम्हीच होतो त्यावेळेला. दादा होती या. काय पाहिजे काय नाही म्हणलं आम्हाला होती तर बोर पाहिजे पाणी पाहिजे बस. बाबा शेत काय घेऊन टाकून मग बोर घेतली सुद्धा पण पाणीच नाही. हापसा आहे ना आपल्या खाली बेसमेंटच्या खाली तीच बोर. मग तिथे ती पाणी लागलंच नाही. आता पाण्याची पंचायत व्हायला ना. आता वाड्यात किती तुम्ही बघताय की आता सारखं पाहिजे व्हायला यायला त्याला तुम्हाला पाण्याची कमतरता आहे का? त्या पाण्यापासून तुमची बोंब उठली आहे का कसली? पाणी नाही पाणी असं कधी झाले का? कधीच नाही. मग आम्ही माधवारातल्या वाड्यात बोर घेतली. त्याला पाणी लागलं. श्री महाराजांनी अशी कमाल केली. घरातलं पाणी अंडरग्राऊंड पाईप करून सगळी वाड्यात नेऊन टाकलं. आणि वाड्यात मोठ्या मोठ्या टाक्यात वर केल्या.
आणि ते पाणी तिथं सुरू आणि आज त्यांनी केलेल्या कार्यातूनच वारकऱ्याला पाणी मिळते. हा वाडा त्यांच्यामुळे बांधून झाला. हे सगळं पण दुर्दैवाने ते अशा प्रकारचे एवढा कर्तबगार मनुष्य, एवढा धडपड करणारा, आता काय विषय आहे, काय असं ते करायचे तेवढे प्रयत्न सगळे केले, पण भगवत इच्छा जी असेल ती असेल. मग आता आळंदीला कसा उत्सव करायचा, कारण त्यांचे उत्तर कार्यच त्या उत्सवाच्या दिवसात होते. उत्तर कार्याचे दिवस आणि उत्सवाचे दिवस सारखे होते. त्यामुळे आनंदाने उत्सव करताच आला नाही. नाहीला तरी सांगावं लागलं की आता हा उत्सव आपल्याला करता येणार नाही. पण याचा अर्थ आळंदीला काहीच केलेलं नाही असं समजू नका बरं का. तरी सुद्धा आपल्या फळावरचे संकल्प सोडला त्याप्रमाणे 50 वारकरी आळंदीला जाऊन नवीन बांधलेल्या त्या हॉलमध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण, हरिपाठ, काकडा आणि शेवटच्या दिवशी तर एकच कार्याचे कीर्तन हरिप्रसाद महाराजांनी तिथं केले. यात संबंध म्हणजे उत्सव केला. आणि शेवटचा अधिकाचा आठवडा तर आपल्या नियमाप्रमाणे निराळ नरसिंहपूरला असतो. तिथे तर आपण सगळी मंडळी आलेल्याच होता. तिथेच उत्सव अशा पद्धतीने झाला. असं विजयवाकरांचं मोठं मला शंका वाटत होती. आता विजयवाकरांचं सगळं वातावरण बदलून गेलं. आता पूर्वीचे कोणी इथे राहिले नाही. कशाला काय आपल्याला करणार तुम्ही येणार असं मला अगदी सुरुवातीला वाटतं. नाही का आपल्याला हे वेळ बसून द्यायला आणि खर्च तर आपल्याकडे एवढा मोठा उभा आहे. पण बोलू तर म्हणलं आपण काय त्यांना देवानी महाराजांनी दिली बुद्धी तर होईल काही काम सगळ्यांना म्हणलो असा प्रकार करायचं. आणि व्यक्तिगत माझ्याकरता मला काहीच करायचं नव्हतं. माझ्या प्रपंचाकरताही मला काही करायचं नव्हतं. जे करायचं ते आपल्या वापऱ्या करतात, इंधन चालण्याकरता सुरळीतपणाने याच्या वाचून काही आपलं अडलंय, नियम थांबलेत असं होऊ नये. ते चाललं तर ओप चालला पाहिजे. बरं मग मी बोलले त्याप्रमाणे मग माझी खात्री पटली की बेजेवर तसं नाही बरं का. जसा मी माझ्या मनामध्ये विचार केला नाही आहेच, अजूनही बेजेगाव आपल्या पाठीशी भक्कमपणे उभ्या आहे. भले माणसं बदलली असतील, भली परिस्थिती बदलली असतील, भली जुनी माणसं गेली असतील, पण प्रसंग आला तर अजूनही गाव आपल्या हातीला ओढ येत्या वारकऱ्यांच्या सेवेकरता अजूनही तत्पर आहे. याचा प्रत्यय मला आता आला. म्हणून म्हणलं कार्याला आपणच जायचं या वर्षी, म्हणजे आता आज मीच येतो म्हणजे कार्याला. मला मागल्या भरपूर आता मला काय सांगतो मला हे सांगत कसं बसून म्हणजे पण गेलो पाहिजे. काय वेगवेगळ्याचं योगदान आहे, काय कार्य आहे, बाकी तुमचं बाकीचं काय याचं मला काही पाहायचं नाही. पण फळाच्या वारकऱ्याच्या आणि आपल्या गुरु घराण्याच्या संबंधातली तुमची जी निष्ठा आहे, तुमचा जो भाव आहे, तुमची जी श्रद्धा आहे आणि जे काही तुम्ही अशा प्रकारचे काही करता ते अगदी त्याला काही नाव ठेवण्याची जागा राहिलीच नाही. असं तुम्ही घेतलेलं आहे. महाराजांनी अशीच तुम्हाला बुद्धी देत राहावी. तुमच्या हातून अशाच प्रकारचं सत्कार्य घडत राहावं, सत्कर्म घडत राहावं. परमार्थातल्या या गोष्टी अशाच पद्धतीनं चालत राहाव्यात. योग्य ठिकाणी दान दिलं तर त्याचा उपयोग असतो बरं का. सत्पात्र दान दिलं पाहिजे, योग्य कारणाकरता दान दिलं पाहिजे. माणसं पैसा मिळवतात, पैसा असतो पण लोकांकडे, पण पैशाचा उन्मत्तपणा जास्त वाढलेला आहे. पैशाच्या उन्मत्तपणातून माणसं भरकटत चाललेली आहेत आणि पैशाला पैसा जोडत माणसं अशा प्रकारचे वाम मार्गाला जात आहेत. तर समाजाची परिस्थिती तुम्ही पाहता आहात. मी काय सांगायचं मला ते सांगायचंही नाही, मला त्याची काही गरज नाही. पण आजही तुम्ही काही नीती धर्म पाळून आहात, काही संस्कार अशा प्रकारचे कसे काय असताना तुम्ही माझ्या बाबतीत तरी मला तो अशा प्रकारचा अनुभव प्राप्त करून दिलेला आहे. आणि मला खात्री पडते की आपल्याला ज्या ज्या वेळेला अशा पद्धतीची गरज लागते त्यावेळेला विजयगावकर आपल्या पाठीशी उभे राहतात. हे कृतीला तुम्ही मला दाखवून दिली, ही फार महत्वाची गोष्ट.
योग्य वेळेला योग्य करण्याकरता तुमचा अशा प्रकारचा विनियोग घडलेला आहे. नाही तर मग करायचं काय, मेल्यावरही पिंड काय उपयोगायचं, मग तुम्ही सगळे करत बसा. वेळ निघून गेल्यानंतर करण्याला काय अर्थ आहे. ज्या त्या वेळेला ती गोष्ट असेल ती उपयोगाला आली तर बरं. तीच गोष्ट तुम्ही यावेळेला केली याचं मला समाधान आहे. काही आभार तुम्ही अशा प्रकारे दिलेले आहे. तेव्हा असंच भगवंताने तुमच्या जगद्गुरु तुकोबरायांनी, श्रीगुरु काकासाहेबांनी, श्रीगुरु दादांनी तुम्हाला अशीच सद्बुद्धी देत राहावी. हे कार्य तुमच्याकडून घडत राहावं आणि आपल्या घराण्यात असणारा नावलौकिक वाढवी महत्व वडिलांची या उक्तीप्रमाणे आपल्याकडून अशा प्रकारचे कार्य सततपणे सातत्याने चालत राहावं. अशा प्रकारच्या सद्भावना या निमित्ताने व्यक्त करतो. महाराजांचे आशीर्वाद आपल्याला अखंड राहावं असंही मी आज या प्रसंगी अशा प्रकारची शुभेच्छा आणि सद्भावना व्यक्त करतो. जगद्गुरु तुकोबारायांची बहिणी एक वेळ सर्वांनी अर्थाने करूया. सेवा भगवत चरणी संत महात्म्यांच्या चरणी समर्पित करूया. तुका म्हणे खूप जादासी, 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 तुका म्हणे खूप जादासी.
केशवा सागरा शेषनया बाळकृष्ण